गुड मॉर्निंग सर्वांना. एंजल मिश्का या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार. रात्री सर्व सामान आणून ठेवलेले. रात्री आणून ठेवलं तर बरं पडतं, मॉर्निंगला आपण लगेच करू शकतो. मला असं वाटलं आज लेट, कदाचित मी 4पर्यंत मांडू शकते, पण बाबू झोपली आताच नेमकी. तर म्हटलं आता काम आवरलेले तर आपण पटकन पूजा पण मांडून होईल. आणि संध्याकाळी जरा ना, गेल्या गुरुवारी पण एंजलच्या स्कूल डान्सची गडबड होती, त्याच्यामुळे खूप गडबड झालेली. आणि ह्या वेळेस आता तिचा जे डान्स क्लासला जाते ना, तिथे प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे आता तिचे ते कपडे वगैरे ते शोधण्यामध्ये संध्याकाळी मे बी जाऊ शकते मी. तिला साडी वगैरे सर्व शोधायची मला. सॅटर्डेला आहे तिचा डान्स, तर मग त्याच्यामुळे गडबड होईल. त्याच्यामुळे आता म्हटलं वेळ आहे तर मांडून घेऊया. पोथी वाचून झाली तर आता ती पण करून घेते. मग संध्याकाळी नुसता नैवेद्य ठेवला तर आत्ता जमेल तर आत्ता ठेवेल, किंवा मग संध्याकाळी. चला मग पुढे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. जसं जसं काय काय होईल गोष्टी ते तुम्हाला दिसत राहतील. आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे, 1 मिनिट, गवार बटाट्याची भाजी. मी नाही खाणार आहे. मला साबुदाणा मी इथे भिजवून ठेवलं आहे, पण अजून बनवलेला नाही आहे. चला आता पूजा मांडून घेईल आणि मग सगळं. पूजा माझी डन झालेली आहे. पोथी वाचून नाही झालेली आहे, बघते थोड्या वेळाने. अशी आहे माझी आजची पूजा. इकडे चालू आहे गाणे देवीचे. आणि आता इथे मी बनवते साबुदाणा. मला होईल खायला आणि एंजलला टिफिनला पण होऊन जाईल. चला आता हे बनवून घेते. आज मिश्का बराच वेळ झोपली. ॲक्च्युली रोज ती 1-1:30च्या दरम्यान झोपून जाते. आज झोपलीच नाही, 3:30ला झोपली काहीतरी, तर आत्ता उठली आहे. चला आता मग तिला दिलेलं आहे ॲपल कापून, आणि मग आता मी लागते कामाला. झाडू वगैरे मारून झालेलं आहे, पण आज जेवणाची तयारी लवकर करून घेते, म्हणजे लवकर उपवास सोडून होईल, पूजा होईल लवकर. आज मग तांदळाची खीर बनवते. कधी ट्राय नाही केलेली आहे मी, मम्मीने बनवलेली. आणि मी 1-2 व्हिडिओ बघितले आणि म्हटलं आज ट्राय करूया, नाहीतर मी शेवईची खीर बनवते. आज बनवेल तांदळाची खीर आणि डाळ भात, आणि काय भाजी असेल ते बनवेल. चला मग कामाला लागते पटकन. 6 वाजलेले. आता एंजल येईल थोड्या वेळात. मग तिचा आज डान्स क्लास नाही आहे, पण मग तिची एक्झाम पण जवळ आलेली आहे, तर मग ट्युशन संध्याकाळी आज तिला पाठवून देईल. चला मग आता पुढची कामं आवरते मी. एंजल आलेली आहे, तिला मॅगी ठेवलेली. आज तिने टिफिन नाही खाल्लं का, तर तिच्या घशामध्ये खूप दुखत होतं, त्याच्यामुळे टिफिन नाही खाल्ला. इकडे भात ठेवला आहे, इथे एंजलला मॅगी ठेवलेली आहे. आणि आता हल्ली मिश्का झाली आहे ना, तसं कोणत्याच फंक्शनला आहे ना, म्हणजे नवीन कपडे, साडी, ज्वेलरी काहीच घालायला मिळत नाही आहे. कारण ना तिचं लगेच रडणं सुरू होतं. तिला असं वाटतं मग तिला आम्ही कुठे नेत नाही, आम्ही कुठे बाहेर चाललोय, त्याच्यामुळे ना असं याच्यावरतीच राहावं लागतं आणि पूजा वगैरे करावं लागतं. नाहीतर मी नेहमी साडी वगैरे मस्त असते. पण आता असो, चला जाऊ द्यात. पुढच्या वेळेस ती थोडी मोठी झाल्यावरती करूया सगळ्या गोष्टी. आता आहे तसंच भागवायचं. बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी, अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स, इलायची आणि थोडंसं तूप घेतले, अर्धा लिटर दूध घेतले. चला आता बनवूया आपण. मिश्काचा घोडा नाही, घोडी. अरे 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 ते बघ अंजू, विशू असं नाही करायचं दीदीला. ए लागेल तिला अंजू, डोकं वर केलीस की. खीर बनवण्यासाठी मी कुकर ठेवलेला. कुकरमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आणि पहिल्यांदा ड्रायफ्रूट सर्व मी फ्राय करून घेतले, थोडेसे तळले, आणि मग त्याच्यामध्ये तेवढ्याशा तुपामध्ये मग मी परत तांदूळ टाकले थोडेसे धुवून,
आणि तांदूळ थोडेसे भाजून घेतले कमी गॅसवरती. आणि तांदूळ भाजल्याच्या नंतर मग लगेच थोडंसं अर्धा लिटरमधलं थोडंसं दूध टाकून, थोडंसं बाकी नंतर ठेवलेलं मी टाकायला, दूध टाकलेलं आणि शिजायला ठेवलेलं. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भात शिजला आणि मग त्याला डायरेक्ट दुधाच्या टोपामध्ये मी ट्रान्सफर केलं आणि सर्व भात मी त्याच्यामध्ये टाकून दिला. चवीनुसार साखर टाकले. तर साखर किती टाकलेली आहे माहिती नाही, कारण देवापुढे ठेवायची होती, उपवास पण होता, मग ते चाटलेलीच नाही आहे. आणि साखर टाकली, आपल्या अंदाजानेच टाकली. साखर टाकून मग स्लो गॅसवरती झाकण ठेवून थोडंसं शिजत ठेवलेलं आणि मग ड्रायफ्रूट सर्व टाकून त्याला थोडा वेळ ठेवून दिलं मी. आणि ती जसं जसं आपण थंड होत जाते ना, मग ती घट्ट होत जाते. ही अशी मी आज ट्राय केली, बघू कशी झालेली आहे. माझी रेडी झालेली आहे. आता गोड किती आहे काय माहिती नाही आहे, कारण उपवास आहे त्याच्यामुळे मला तिथे भाजी बनवायला घेतलेली. आज ही भाजी बनवते आणि डाळ भात. चला भाजी घेते बनवून पटकन.
आज एंजू माझे खूप दमले बिचारी. 9:30 वाजले, आत्ताशी आले. 6:30ला स्कूल वरून आली आणि नाश्ता करून मला आज वाटलं डान्स क्लास नाही म्हणून मी तिला ट्युशनला पाठवलं. आणि ट्युशनवरून मग नंतर तिची मैत्रीण आल्यावरती समजलं आज आहे. मग सरांना फोन केला तर मग सर म्हटले आज आहे. मला वाटलं मोठ्यांचा क्लास आहे आणि छोट्यांचा नाहीये, पण मग सगळ्यांचाच आज लेट होता. 8 वाजता होता क्लास. बिचारी 8ला गेली, ती 9:30ला आले. ट्युशन वरून डायरेक्ट डान्स क्लासला गेले. बरं ते नाश्ता केलेला म्हणून तरी जरा पोटात राहिला आहे ना एंजू. बिचारी आज खूप दमली ना. असं नको करू ग तू. मारलं ना? कुठे मारलं? कुठे मारले मिशू? अय्या, दोन घेतले ना. हा बरं, मी बोललेलीच पप्पाला. मिशू मग ती दुसरी वाली तशीच ठेव, घरामध्ये ठेव. जेव्हा ती पहिली वाली पण सारखी शॉर्पनर नाही करायचं. तू सारखी शॉर्पनर करते आणि छोटी करते पेन्सिल. वैष्णवी दिले कुरकुरे. तिची मम्मा नाही ना म्हणून. मग तिची मम्मा असल्यावरती कशाला घेऊन येईल. गावाला जायच्या आधीपासून आणते. मग ती अशी बॅड हॅबिट येते, चांगली सवय नाहीये. रोज पैसे नाही, रोज नाही घेऊन यायचे. मिशू खाली बस. तिकडे मी सिरम ठेवलंय ना, तिला बघ बरोबर माहितीये बघ. लगेच गेली तिकडे घ्यायला. तिला घे एंजल, नाहीतर पडेल ती. देऊन टाक, तिच्या हातात दे. मगच पासून ती तेच घेऊन बसलेली. चल जेवायला, मी तुझ्यासाठी थांबले जेवण करायला. नाही चल जेवायचं. मी आता एंजल आलेली, मी एंजलसाठी थांबलेली जेवायला. आता उपवास सोडून घेते आणि ब्लॉग एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट. आजची माझी पूजा कशी झाली ते सांगा आणि ह्या मिश्काची मस्ती कशी आहे ते सांगा.